सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आपण आलेलो आहोत मालवणमध्ये आणि डे 1 आहे आपला मालवणमध्ये. सो काही जागा ठिकाणं आम्ही फिरणार आहोत. सगळ्यात पहिले आम्ही जेवायला जाणार आहोत. सगळं तुम्हाला दाखवणार आहे डे 1 आमचा मालवणमधला. सो थोडं सगळं करणार आहेत, जसं की सिंधुदुर्ग किल्ला, त्याच्यानंतर राजकोट किल्ला आणि जेवायला जाणार आहे. सो सगळं ह्या ब्लॉगमध्ये कवर होणार आहे. नक्की बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आमच्या हॉटेलवरून आम्ही निघतो. समोर बघा काही व्ह्यू आहे, एकदा नक्की चेकआउट करा हा व्ह्यू. ठीक आहे, अविसा नीला हॉटेलला आम्ही थांबलेलो आहोत तिथे. ठीक आहे, इथे समोर पूल पण आहे, सी व्ह्यू रूम्स पण आहेत मस्तपैकी आणि ही आमची रूम. ठीक आहे, लास्ट ह्याच्या पहिलेचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी आमचं ग्लास कॉटेज तुम्हाला दाखवलेलंच आहे. ठीक आहे, स्वप्नालीन मी निघतोय आता. चला लेट्स गो. स्वप्नाली ए हाय बोल. हाय हाय. चला आता आम्ही चाललोय जेवायला. सो आमचा प्रवास झालेला आहे स्टार्ट. आम्ही चाललेले आहेत अतिथी बांबू हॉटेलला जेवायला. सो रस्त्यामधून आता आमची स्कूटी तर स्टार्ट झालेली आहे. रस्त्याने दाखवताना जी सिनरी असेल ते तर तुम्हाला दाखवेल स्वप्नाली मागून. ठीक आहे, आता समोर एक नदी आहे ती दाखवतो तुम्हाला. सो जेवायला आलेलो आहे अतिथी बांबूमध्ये. जे पण फेमस डिशेस आहेत त्यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे दाखवायला. सो त्या सगळ्या दाखवणार आहे, बट आम्ही खाणार तर व्हेजच आहे. सो लोकेशन चिवला बीचच्या एकदम बाजूला आहे अतिथी बांबू. सो चला आम्ही चाललो आतमध्ये, एकदा जातो आतमध्ये इथून. सो अतिथी बांबू बघू शकता हे. हा यांचा मेनू आहे. ही आहे कोळंबी थाळी, कोळंबी मसाला, फिश करी, त्याच्याबरोबर सोलकढी, भाकरी आणि कोळंबी फ्राय आहे ते. ठीक आहे, तो हे आहेत खेकडा फ्राय. ठीक आहे, खेकडे फ्राय केलेले आहेत. आणि बाजूची जी थाळी आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आहे पापलेट. पापलेटची थाळी आहे, बांगडाचा रस्सा आहे, फिश करी आहे, त्याच्याबरोबर आहे भाकरी. ठीक आहे, याच्याशिवाय आम्ही आमच्यासाठी एक व्हेज थाळी मागवलेली आहे. आम्ही ती एन्जॉय करतो आणि भेटू लगेचच. सो आत्ता जेवलो आहे मस्तपैकी. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आमच्या दोघांचं. आणि व्हेज थाळी आम्ही खाल्ली आणि तिकडे भरपूर सगळ्या अशा फिश थाळी, कोणती थाळी, कोळंबी थाळी वगैरे होते. तर त्यांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी 2 थाळ्या आम्हाला दाखवल्या आणि आम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की टाकल्यात. आता चाललेलो आहेत आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती दोघं. सो जे होईल ते सगळं रेकॉर्ड करू आजच्या दिवसाचं. चला बाई. आता बोटीसाठी लाईन लावायची इथे. 30 रुपये पार्किंगसाठी ह्या जागेवर येऊन दिलेले आहेत आम्ही. ठीक आहे, तिथे लाईन आहे पुढे. सो आम्ही दोघं लाईन लावायला चाललेलो आहे तिथून. ओके लेट्स गो भाई. पार्किंगसाठी ही जागा आहे. पार्किंग इकडे येऊन लावायची पुढे तुम्हाला. इथे सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. स्वप्नाली इथून चाललेली आहे आणि इथून पण गाड्या आतमध्ये घेऊन येतात. आणि इथे पण भरपूर सगळ्यांचे बोर्ड वगैरे तर लागलेले आहेत. चला तर किल्ल्याच्या रस्त्याकडे चाललेलो आहे. एकदम छोटासा असा रस्ता आहे. इथून जाऊन रस्ता पुढे लाईन लावायची आहे आणि हाच रस्ता आहे. भरपूर सगळे आज गर्दी कमी आहे त्या मानाने. काय वाटतं स्वप्नाली तुला? जेवण कसं होतं तुझं? जेवण तर खूप छान होतं. मस्त आहे. हो ना, बघा कशा बोटी लागलेल्या आहेत इथे. लाटा पण नाही आहेत आज जास्त. लास्ट टायमाला आम्ही जेव्हा जूनमध्ये आलेले तेव्हा भरपूर सगळ्या लाटा एकदम उफांवरती होत्या. आणि आज सगळं एकदम शांत समुद्र आहे, एकदम व्हाईट सँड बीच हे. सो चला आता आम्ही लाईन लावतो आणि निघतो इथून. 200 का 100? स्वप्नाला 200 रुपये देऊ. ठीक आहे, आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि किंमत आहे पर पर्सन 100 रुपये. हाफ तिकीट असतं ते 50 रुपयाला आहे. सो 100 रुपयाला एक आणि 200ला 2. आमच्या दोघांचे 200 रुपये झालेले आहेत. सो इथून आम्ही लाईन लावणार आहेत. ओके, सो आपण चाललेलो आहेत बोटमध्ये, कनकेश्वरी बोट. चला चाललेले आहेत आता आम्ही. ते आपण बोटीने आलेलो आहेत. 1 तास आहे आपल्याकडे फिरायला. 1 तासामध्ये जेवढं फिरायचं तेवढं फिरू शकतो. मग 1 तासाने परत जायचं आहे. बोट नंबर आपला 74 आहे. त्याच बोटीत आपल्याला परत जायचं आहे.
इथे फार उथळ समुद्र आहे. आता सध्या तर काही लाटा बिटा नाही आहेत, जास्त पाणी पण नाही आहे. राजकोट किल्ला, हा ह्याच्यातून दिसेल काय? एक मिनिट. हे राजकोट किल्ला इथून दिसतोय बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे मोठा असा पुतळा लावलेला आहे. चला जाऊया पुढे हळूहळू चालत. कसं वाटतंय? भारी, ठीक आहे. एकदम अशी किल्ल्याची एंट्री वगैरे मस्त आहे एकदम. आता दोघं आम्ही जाणार, थोडी मजा करणार. 2च दिवस आहेत आमच्याकडे, 2 दिवसात पाहिजे तेवढी मजा करणार. हा, नंतर रात्री अरे हा ते ऍक्टिव्हिटी नाही का बोललो तुला, हे बघ पॅराशूट ऍक्टिव्हिटी वगैरे चालतं तिथे. 1 तास. आता टाइम किती झाले एक्झॅक्टली बघ एकदा. मला असं पण चांगलं वाटतंय. गाईड पाहिजे सर? गाईड नाही नाही. ठीक आहे. आतमध्ये एंट्रन्सनी तर आतमध्ये आपण आलेलो आहोत. आतमध्ये खाण्याचं पिण्याचं पण आहे वाटतं. शिवाजी महाराज यांचे पायाचे ठसे. स्वप्नाल इकडे. हँड्स अँड फुटप्रिंट. साप सुरळी गेली बघ त्याच्यातून. ये इकडून बघूया. चल वरती जाऊया तिथून चालत. हा इकडे, इथेच चप्पू काढा. हे घ्या. मित्रांनो, आतमध्ये म्हणजे नेचर पण एवढा भारी आहे ना की एक साईडने समुद्र, एक साईडने पूर्ण ग्रीनरी. हे बघा, ह्या साईडने अशी सगळी नारळाची झाडं, त्याच्यानंतर एक साईडने असा अफाट पसरलेला समुद्र तिथपर्यंत, आणि एक मध्ये एक असा रस्ता भारी. त्याला खाली खेळायच्या बागा पण आहेत. चला हळूहळू जाऊया इथून, ठीक आहे, कारण 40 मिनिटच राहिली आहेत आता. सो थोडंसं एक्सप्लोअर करूया अजून आणि मग उतरूया खाली. मित्रांनो, स्वप्नालीने आत्ता जस्ट काहीतरी एक्सप्लोअर केलंय. तुम्ही बघा, हे तर भेग, ठीक आहे, हे भेगेच्या आतून बघा. समोर जर कोणता शत्रू असेल तर आपल्याला एकदम नीट दिसेल, पण शत्रूला काय दिसणार आहे की आपण इथे उभं आहोत. तर काय कला आणि काय हे त्या टायमाला लावलं असेल त्यांनी. ह्या साईडने आपण तर इथून वार करू शकतो, पण समोरच्याला काय करणार आहे. प्रत्येक जागेवरती येते बघा, प्रत्येक, आणि एकदम वेगळ्या अँगलने ठेवलेले आहेत, म्हणजे समोरच्याला भनक सुद्धा नाही लागणार. बघा, हा वेगळा अँगल आणि हा पण वेगळा अँगल, म्हणजे दोन्ही वेगळ्या वेगळ्या अँगलला आहेत. तसे त्यांनी केलेले आहेत आणि भरपूर सगळे, असं नाही की एकच आहे. ही तोफची जागा आहे मला वाटतं. सो चला थोडं थोडं पुढे एक्सप्लोअर करूया. ग्रीनरी तर आहे. 40 मिनिटात कायच करणार यार, समजत नाही. 40 मिनिटं फार कमी आहेत असं वाटते. 20 मिनिटं तर ऑलरेडी आम्ही घालवली आहेत वरती, आणि खाली असं वाटतंय की कमी पडणार आहे टाईम. मधूनच आम्हाला परत जावं लागणार आहे, कारण किल्ला बघा, हा बघा, इथून जातोय असा फिरून, तिथून 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 फिरून, पूर्ण फिरून, तिथून 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 त्या साईडनी. मला नाही वाटत ह्याला 2 ते 2.5 तास कमीत कमी पाहिजे ह्या किल्ल्याला फिरण्यासाठी. काय वाटतं स्वप्नाली तुला? बर्थ आहे इथे आहे ना. पण मित्रांनो, बोटीवाल्यांचं आमचं हे आहे की बाबा 1 तासात तुम्ही फिरून आले पाहिजेत, नाही तर बोट त्यांना घेऊन जाणार, आणि आम्हाला दुसऱ्या ॲक्टिव्हिटी पण करायच्यात. तो पॉसिबल नाही होणार एवढं पूर्ण सगळं हे करणं. पण खूपच सुंदर असा किल्ला आहे हा. आणि जेव्हा ना पाणी जास्त असतं ना, तेव्हा इकडं बंद असतं सगळं, म्हणजे की सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद असतात, तर तुम्ही आतमध्ये येऊ नाही शकणार. तर ट्राय करा की तुम्ही पावसाळा अवॉइड करून या. पण पावसाळ्यामध्ये जी ब्युटी असते ना इकडची, ती फारच वेगळी असते. ते पण आहे. एक मिनटं, सिनरी बघा ही. आणि इकडे ना मित्रांनो ॲक्टिव्हिटी भरपूर चालतात आता सध्या.
सो ह्या ॲक्टिव्हिटीच्या टायमामध्ये इथे लोक बलून जे आहेत ते सगळे उडवतात इथे. चालू आहे त्यांची. ही ॲक्टिव्हिटी तर मला बिलकुल नाही आवडत. एकदा केली होती मी, बट काय सीन आहे इथून. हे बघा इथे मशाली लावण्यासाठी मस्त असं एक दगडाचा दिवा, एक प्रकारचा मशाली अडकवण्यासाठी. सो एकदम असं ह्याच्यामधून जाताना हात टाकताना तर इथून खालून माझा हात येतोय बघू शकता. सो इथे अडकवण्यासाठी जागा आहे. सो चला स्वप्नाली इथूनच जाऊया रिटर्न. जर इथून रिटर्न नाही गेलो पुढं पायवाट आहे आणि आपल्याला पूर्ण किरणला फिरायला एवढा टाइम आपल्याकडे नाही. चल खाली जाऊन एक्सप्लोर करूया खाली. ठीक आहे चला. आईस्क्रीम आत्ताच तर खाऊन आले एवढे सगळे पोट भरून. चिकू शेक वगैरे पाहिजे तर घेऊ शकता. इकडं भरपूर सगळं आहे आतमध्ये सुद्धा. असं वाटतच नाही की आतमध्ये आल्यावरती एवढा मोठी जागा आहे ना की असं वाटतच नाही हा किल्ला आहे. खूप म्हणजे इकडं पण भरपूर लांबपर्यंत आहे आणि तिकडं तर दिसतच नाही. म्हणजे एवढी मोठी जागा आहे. सॉरी म्हणजे खूप लांबपर्यंत आहे. हा असं वाटतच नाही की किल्ला आहे. हा कोणतं तरी मोठं असं पटांगणात फिरतोय असं वाटतंय. बघा तुम्हाला स्वतःला तरी वाटतंय का किल्ला आहे करून. खूप मोठा आहे, खूप मोठा, एकदम आवडतं. लोक तर मध्ये मध्ये फिरतायत, एक्सप्लोर करतायत आपले. तसं आम्ही पण करतोय. शिवराजेश्वर मंदिर, तलाव आणि महापुरुष मंदिर इकडे दाखवते स्वप्नाली. तो तलाव आणि इथून जाऊया. या घराच्या पासून राईट घेतल्या आम्ही. तिथे ऑलरेडी बोर्ड वगैरे लागलेले आहेत. तर तुम्हाला माहीत नसेल तर एकदा त्यांनी सगळं तिथे केलेलं आहे. सो आम्ही बघायला चाललेलो आहे पुढे. सो आलं की तुम्हाला दाखवतो कसं आहे. ओके चालत किल्ल्याच्या एकदम फायनल पॉईंटला आम्ही दोघं आलेलो आहोत. कुणीच नाही आलं आहे आत्तापर्यंत म्हणजे आम्ही जे 4:30ची बॅच आलो त्याच्यामध्ये सगळे मागे फिरत आहेत. आम्ही आलो आहेत आणि इथूनच परत जाणार आहे कारण टाईम होत चालला आहे. परत जायचं आहे, अजून 15 मिनटं आहेत. पण बघूया व्ह्यू आहे ना त्याच्यासाठी आलो आहे. बघूया कसा व्ह्यू येतोय. हां ओके. नाही आलेत असं मला वाटलं. नाही आलेत लोक आहेत वरती. इथे काय किल्ला आणि तलाव आहे ना तो बघतो आम्ही. हा आहे तो तलाव, शिवकालीन तलाव. कारण हाच तो तलाव आहे जो तिकडे मेन्शन होता. आणि इकडे एक मंदिर टाईप पण आहे. स्वप्नाली ह्या मंदिरात जाऊयात काय? हे बघ ते काहीतरी आहे बघ इथे. हे बघ इथे. तर मित्रांनो जे खाली लिहिलेलं मंदिर ते बघा ते इथेच आहे. काही सुंदर असं मंदिर आहे इथे वरती. ठीक आहे. सो महापुरुषाय नमः. सो आपल्या शिवजीची एक पिंड आहे इथे आणि फार मस्त असं मंदिर आहे. ओके. सो इथून निघतो आता आणि इथून जातो आम्ही आता डायरेक्टली आमच्या बोट पॉईंटकडे. हे बघा हे इथे हा लोकेशन बघून घ्या एकदा. ह्याच्या समोर हे व्हाईट कलरमध्ये जे घर आहे तिथेच हे मंदिर आहे. सो लेट्स गो भाई बोटिंग पॉईंटकडे जाऊया. तर आता निघतो इथून किल्ल्यामधून बोटिंग पॉईंटकडे चाललो आहे आणि आता देवबाग संगमकडे जाऊ. तिथं जर बोटिंग चालू असली तर बोटिंग करूया आम्ही आता. सो लेट्स गो मित्रांनो. आता इथून किल्ल्यामधून आम्ही निघतोय. हे काय एकदम भुतिया झाड आहे बघा. एकदम भुतिया झाड. रात्रीच्या टायमाला तर काय डेंजर वाटत असेल किल्ल्यामध्ये. मित्रांनो इकडे पूर्ण किल्ल्याबद्दल मराठीमध्ये. ठीक आहे. इथे मराठीमध्ये, इथे हिंदीमध्ये आहे आणि इकडे इंग्लिशमध्ये. सो पॉज करून तुम्ही रीड करू शकता. पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती आहे इथे. ठीक आहे. सो एकदा नक्की वाचा. ठीक आहे. चला चलतो इथून पुढे. ठीक आहे. चला आम्ही इथूनच टर्न मारतोय. किल्ला खूप मोठा आहे पण एवढा टाईम आपल्याकडे नाही की आपण सगळा किल्ला एक्सप्लोर करू. ठीक आहे. आता जातो आणि हा ब्लॉग ना इथेच एंड करतो कारण खूप मोठा होतोय हा ब्लॉग. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय आणि जो आपण देवबाग संगम वगैरे जाणार आहे तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण स्टार्ट करूया. सो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल जर आपण तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं हाईपचं बटन नक्की दाबा. भेटतो नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. टाटा बाय बाय माझ्या मित्रांनो.